तर आज होतं रिद्धीचं बोरनान. तर हे रिद्धीचं दुसरं बोरनान होतं, म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी केलं होतं. तर हे बोरनान करायचं काही प्लॅनिंगच नव्हतं, म्हणजे माझ्याकडे डेकोरेशनच्याही काही वस्तू नव्हत्या आणि हलव्याचे दागिने देखील नव्हते. दुपारचे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी आणि माझ्या मैत्रिणी छान अशी ज्वेलरी बनवली घरीच. डेकोरेशन देखील अगदी 10 ते 15 मिनिटाचंच आहे, एकदम सिंपल. बोरनान अचानक ठरल्यामुळे जास्त जणींना काय बोलवलं नव्हतं, 4-5 जणींनाच बोलवलं होतं आणि घरात चॉकलेट देखील नव्हते. तर मग सिद्धीचे बाबा जे आहेत ते मार्केटमध्ये गेले, थोडेफार चॉकलेट आणले आणि घरी देखील काही होते. आम्ही हलव्याचे दागिने जे आहेत ते पहिल्यांदाच बनवले होते. मग कसे होतात, छान होतात की नाही, चिटकतात की नाही, त्याचं एक टेन्शन होतं, पण मस्त झाले. मी गेल्या वर्षी जे आहे विकत आणला होता पूर्ण सेटच, पण तो रिद्धीने जे आहे 5 मिनिटंही ठेवला नाही, काढून टाकला आणि तो लवकरच तुटून देखील गेला. ज्वेलरी घालताना रिद्धीने थोडे नखरे केले, पण घातल्याच्या नंतर शांत बसली. मग नंतर आम्ही तिघी चौघींनी तिला ओवाळून घेतलं आणि सिद्धीच्या 2 मैत्रिणी आल्या होत्या, त्या दोघींनी देखील तिला ओवाळलं आणि सिद्धीने देखील ओवाळलं. तर आम्ही जे आहेत ते काळे कपडे घालत नाही, म्हणून मी रिद्धीला काळा फ्रॉक घातला नव्हता. तिला हा दिवाळीला आणलेला होता, एकदम सॉफ्ट. मुलांना असे मऊ कपडे आणले का ते कम्फर्टेबल राहतात आणि जास्त वेळ देखील ठेवतात. मग ते चिडचिडही करत नाही आणि आपल्याला परेशानही करत नाही. गेल्या वर्षी जे आहे मी हळदी कुंकू आणि बोरनान एका दिवशी ठेवलं होतं, त्याच्यामुळे रिद्धीने जे आहे ते खूप परेशान केलं आणि नीट व्यवस्थित बोरनान देखील झालं नव्हतं. खूप रडली होती, खूप चिडचिड झाली. म्हणून ह्यावेळी जे आहे तिचं बोरनान मी आधीच करून घेतलं आणि हळदी कुंकू जे आहे आम्ही नंतर ठेवणार होतो. तरी ते सगळ्यांनी जे आहे रिद्धीला बोराने चॉकलेट्सनी आंघोळ घालून घेतली होती. रिद्धीने तर हे बोरनान जे खूप एन्जॉय केलं, अजिबातही चिडचिड केली नाही आणि ज्वेलरी देखील शेवटपर्यंत ठेवली होती. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.